घुसखोरीचा निषेध हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा GRच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ओबीसी बांधवांनी या GR फाडत पायदळी तुडवलेला आहे। हे सगळे ओबीसी बांधव आणि नेते आपल्या बरोबर आहेत। सर, मला काय सांगाल तुम्ही, जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, मग ते सगळा मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये येणार असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच ओबीसींचं पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे। ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे। राज्य सरकारनं गोड बोलून ओबीसींचा शेंडीनं गळा कापलेला आहे आणि लोक म्हणतात शेंडीनं गळा कापला, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शेंडीनं ओबीसींचा गळा कापलेला आहे। ओबीसींची हत्या केलेली आहे, कारण राज्यामध्ये 56,000 कुठतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा यासाठीच ह्या जरांगेचा अट्टहास होता आणि त्यामध्ये सर्व राजकीय मराठा नेत्यांचा त्याला पाठिंबा होता, कारण ओबीसींचं राजकीय अस्तित्व त्यांना संपवायचं होतं। त्याला EWS सारखं आरक्षण मिळतंय, त्याला SCBC मधून सुद्धा आरक्षण मिळतंय, परंतु त्यांचा हट्ट फक्त ओबीसीतून आरक्षण मिळवण्याचा होता आणि ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं अस्तित्व संपवण्यासाठी केलेलं हे मोठं षडयंत्र होतं। यामध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा सामील होते असं आम्हाला म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे। आपण जर बघितलं तर जरांगे 3-4 दिवस त्या ठिकाणी उपोषण केले। कोर्टाने आदेश दिले होते की उपोषण थांबवा, आंदोलन थांबवा, रस्ते मोकळे करा, मात्र तरीही जरांगे जे आहे ते आझाद मैदानामध्ये ठाण मांडून होते। सरकार त्यांचे लाड पुरवत होतं का? सरकार लाड तर पुरवतच होतं, पण सरकारने संविधान विरोधी आणि बेकायदेशीरपणे ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे। ही भावना राज्यातील ओबीसी आणि भटके विमुक्त समाजाची झालेली आहे। त्यांनी लाडही केले आणि ओबीसी आणि भटके विमुक्ताचा विश्वासघातही केला। आता हा जो GR निघाला आहे म्हणजे बऱ्यापैकी मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये जाणार आहे। बऱ्यापैकी मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे। जसं माझ्या बांधवांनी सांगितलं, 56,000 जागे ज्या ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषदेच्या 56,000 जागा होत्या त्याच्यासाठी ही लढाई होती, ही आरक्षणाची लढाई नव्हती। EWS मध्ये ऑलरेडी त्यांना 10% आरक्षण मिळालेलं आहे ओपन मध्ये, त्याच्यातलं 8.5% आरक्षण हे मराठा समाजाला लागू झालेलं आहे। SBCचं आरक्षण सुद्धा लागू झालेलं आहे। ही त्यांची लढाई फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ओबीसीच्या जागा आहेत त्या लढवण्यासाठी ही त्यांची लढाई होती आणि सरकारचा पूर्ण छुपा त्यांना पाठिंबा आहे। सरकारने असंवैधानिक पद्धतीनं त्यांना GR काढून दिलेलं आहे। आमची मागणी आहे की ते लवकरात लवकर रद्द करावं। डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान अजून ह्या भारत देशामध्ये जिवंत आहे, त्या मार्गाने काय द्यायचं देता येईल कायदेशीर पद्धतीने द्यायला पाहिजे। आपल्या बरोबर काही धनगर समाजाचे बांधव पण आहेत, नेते आहेत। दादा, मला सांगा की आता मनोज जरांगेंना याच्यामध्ये जो GR निघालाय तुम्ही कसा विरोध करणार आहात? नाही, आता सरकारला आमचं एकच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, आपला DNA ओबीसीचा आहे, आता कुणाचा DNA तुमचा? आणि जे लोक देवेंद्र फडणवीसचं समर्थन करतात त्यांना विनंती, विशेष करून माझे धनगर समाजाला विनंती आहे, याच देवेंद्र फडणवीसनं सांगितलं होतं 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो। देवेंद्र फडणवीस किती कॅबिनेट झाल्या हा प्रश्न आता धनगर समाजाने विचारला पाहिजे। धनगर समाजाला फसवण्याचं काम, ओबीसी समाजाला फसवण्याचं काम, आमचं वाटोळ करण्याचं कामच या देवेंद्र फडणवीसनं आतापर्यंत केलेलं आहे। आता जरांगे आता मराठ्यांचं आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यानंतर धनगरांच्या आरक्षणासाठी पण लढा उभा करणार आहेत असं ते म्हणतात। नाही, आता ते जर तसं म्हणत असले तर त्यांचं स्वागत आहे, आम्हाला समर्थन केलं तर, पण मुळात असं आहे की त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तिथं आझाद मैदानावर असताना। आता ते वादग्रस्त वक्तव्य मी या ठिकाणी बोलत नाही, पण त्यांनी त्याच्याविषयी साधी दिलगिरी व्यक्त केली नाही। त्याच्यामुळे ते काय समर्थन करतील आणि काय पाठिंबा देतील हे आता त्यांना विचारलेलं बरं। आपण जर बघितलं तर अजून काही ओबीसी आंदोलक आपल्या बरोबर आहेत। दादा, मला सांगा की आता तुम्ही कसा विरोध करणार आहात? आता आमचा हा विरोध म्हणजे आमच्या झोपीत आता ढोंडा पडलेला आहे। यामध्ये ह्या सरकारने, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला झोपीत ठेवलं आणि सांगितलं की ओबीसीवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्याच्यामुळे समाज निश्चिंत राहिला। पण आता याच्यानंतर आमचे आंदोलन पूर्ण राज्यभरात तीव्र होणार आहेत आणि वेळ पडलीच तर लवकरच आम्ही सगळे मुंबई एकजुटीनं गाठणार आहोत आणि मुंबई भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही मुंबईला त्याच पद्धतीनं त्याच ताकदीचं 54% ओबीसी काय आहे याची ताकद आम्ही दाखवून देणार। ताई, मला सांगा की तुम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, काय वाटतं तुम्हाला या सगळ्या GR बद्दल? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला असं वाटतं आमच्या ओबीसी बांधव आणि ओबीसी महिलांना
सरकारने ते झोपीत ते दगड टाकला आहे. हे ओबीसीसी तर त्यांनी तर घातच केलेला आहे. पण ते बळजबी आम्हाला फोन करून म्हणताय आम्ही तुमचे सोयरे झाले. बळजबी घर घुसलं तर सोयरे मानच लागेल ना. पण त्यांना एवढं कळायला पाहिजे आम्ही मुंबईत येऊ आणि मुंबईत आमचे पूर्ण ओबीसीचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आपण जर बघितलं तर हा सगळा मराठा ओबीसी समाज जो आहे तो या राज्य सरकारनं काढलेल्या GR विरोधात आता आक्रमक झालेला आहे. आणि भविष्यामध्ये जर सरकारनं तो GR जो आहे तो रद्द नाही केला किंवा मग जरांगीचे लाड थांबवणं बंद नाही केले तर हा सगळा ओबीसी समाज जो आहे तो मुंबई गाठल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या सगळ्या ओबीसी आंदोलकांनी दिलेला आहे. मॅडमने तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय नाही, काय मागणं होतं? खरं तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं. आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे. खरं तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात, कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या 8 दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा DNA अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या 8 दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागं झालं पाहिजे. आपण कुणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे, कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजानं विश्वास ठेवला. वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा DNA, ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं. म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसींच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय. जो 3ऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसीसाठी घातक आहे. मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्णची पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींचं 56,000च्या जागा राज्यामध्ये जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही. त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका, येणाऱ्या काळात तोंड लपवू नका, कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे. उद्यापासून आज आपण या GR ची आम्ही पायदळी तुडवलाय फाडून, परंतु उद्यापासून हा GR जाळण्याचं काम करायचंय. हा GR ओबीसीला मान्य नाही, ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही. आणि जर तुम्ही अशी GR काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज, वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा ST मध्ये आरक्षण देता येतंय. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज ST मधून आरक्षण मागतोय. त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माजुरडा असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता. सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो, फक्त तुम्ही या 3 पैकी सारथीला न्याय देण्याचं काम करता. आणि आता जर तुम्ही मागच्या एकनाथ शिंदे यांनी ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसून 58 ते 59 लाख बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचं काम केलं आणि त्यातून ओबीसीचं आरक्षण कुठंतरी थोडंफार राहिलं होतं. परंतु आता या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे. हे कदापि ओबीसी सहन करणार नाही. आजपर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं, आजपर्यंत तुम्हाला आम्ही सत्तेत पाठवलं, परंतु येणाऱ्या काळात मोर्चे तुम्हाला पाहायला मिळतील. 12% मराठा समाजाला तुम्ही दबत असाल तर 54% ओबीसी काय आहे हे येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ते मुंबईत येऊन जर झुंडशाही करत असतील, आम्ही सुद्धा मुंबईत येऊन झुंडशाही निर्माण करू आणि सरकारला पळो की सळो करू आणि येणाऱ्या काळात या राज्य सरकारला पाय उतार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. बबनराव तायवाडेने जे आहे ते समर्थन दिलेले, मग ओबीसी मध्ये मतभेद वाटत नाही का? बबनराव तायवाडे यांनी GR आणखी वाचला नसेल, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. मतभेद वगैरे काही नाहीत. सर्व आम्ही एकत्र येऊन हा लढा मोठा होणार आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या आदेशानं. आणि खरं तर मी म्हणतोय ज्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी मागच्या आंदोलनामध्ये राजीनामा दिला होता त्याचप्रमाणे भुजबळ साहेब तर राजीनामा द्यायला कधी तयार आहेत. परंतु माझे आता पंकजाताई असतील, अतुलजी सावे असतील, धनगर समाजाचे जेवढे मंत्री असतील यांना जर लाजा वाटत असतील ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसला तर यांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात सगळ्यांनी राजीनामे देऊन या राज्य सरकारच्या बाहेर पडावं आणि ओबीसीला न्याय देण्याचं काम करावं. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी राजीनामा दिला होता. आपण किती दानशूर आहात हे सुद्धा या राज्यातील ओबीसी मंत्र्यांनी दाखवण्याचं काम करावं आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात आता रस्त्यावर उतरावं. आम्ही तर उतरलेलोच आहोत, आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाहीत, आमचं आम्ही काम करू. पण मंत्र्यांनी तोंड लपवले तर आपलं सुद्धा आपल्या लोकांना सुद्धा ओबीसी रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारासमोर तुम्ही क्रिया देण्याची व्यवस्था आहे तुमच्यावर?
राज्य सरकार झुंडीला बळी पडतंय. राज्य सरकार मुंबईत घुसू देणार नाही आणि उच्च न्यायालयाचे निर्देश असताना सुद्धा या जातीवादी लोकांना मुंबईमध्ये घुसून देण्याचं काम केलं. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा आमच्या ओबीसीला घुसण्यासाठी मज्जाव केला जातो. याचा आम्ही निषेध केला पाहिजे आणि येणाऱ्या काळात आता ताकद निर्माण करून झुंडशाहीनं कुणाची परवानगी न घेता येणाऱ्या काळात कुणाच्या दबावाला बळी न पडता आपल्यावर काय कारवाया होत्यात याची तमा न बाळगता जशाच तसं उत्तर द्यायची वेळ आली आणि आम्ही ते देणार आहोत. पोलीस तुम्हाला घुसू देत नसते तेच आता काही व्हिडिओ मध्ये हसताना दिसत आहे. पण घुसू दिलं नाही तुम्हाला म्हणून हसताय ते व्हिडिओ मध्ये तुमच्या बाईट मध्ये दिसून येत आहे. काही असते निर्लज्ज काही लोक असू शकते जातीवादी असतील घुसू दिलं नाही म्हणून आणि ते मराठा समाजाचे असतील त्यांना मजा वाटली असेल. परंतु आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही आता जशाच तसं उत्तर देऊ आणि हा GR ला आम्ही न्यायालयात सुद्धा उत्तर देऊ आणि जे रस्त्यावर सुद्धा उत्तर देऊ आणि हा GR आम्ही तुम्ही गुलाल वजाळा पण त्या तो गुलालाचं तुमचं आम्ही माती करण्याचं काम लवकरच करू हे सुद्धा त्यांनी हसणाराला मी सांगू शकतो. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना.